शेतकरी बांधवांनो नमस्कार, पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत। शेतकरी बांधवांनो, आज आपण डाळिंब तज्ञ कृषीभूषण नानासाहेब गाडेकर यांच्या डाळिंबाच्या बागेत आहे। शेतकरी बांधवांनो, डाळिंब शेती करत असताना सेटिंग अवस्थेमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचा भाग आहे। तर आज आपण कृषीभूषण नानासाहेब गाडेकर यांच्याकडून ती माहिती जाणून घेणार आहोत। शेठ नमस्कार। नमस्कार। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना अन्नद्रव्य व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे आणि कसं करावं याबद्दल थोडी माहिती द्या। नमस्कार शेतकरी बंधूंनो, ही बाग 1 जानेवारी 2026ला पानगळ केलेली आहे। आज 80 दिवस झालेला आहे। अन्नद्रव्य व्यवस्थापनावरच आपलं उत्पादन अवलंबून असतं। ते अतिशय काळजीपूर्वक केलं तरच उत्पादन येतं आणि आपल्याला फळांची क्वालिटी मिळते। तर सुरुवातीला मी पहिलं पाणी दिल्यानंतर पानगळीनंतर पहिल्यांदाच मी बेसल डोस भरला होता। सुरुवातीला बेसल डोसमध्ये मी DAP आणि संवर्धन हे खत झाडाला प्रति किलो दिलं आणि 1 किलो गांडूळ खत दिलं। ते दिल्यानंतरच मी पानगळ केली आणि पाणी दिलं। तर माझी 20 दिवसानंतर साधारणतः पिवळसर चौकी दिसायला लागल्यानंतर ते चौकीची पानं मोठी होण्यासाठी किंवा त्यातले बड मोठं होण्यासाठी मी सुरुवातीला सिलिकॉन ऊन वाढल्यानंतर दिलं। त्याच्यात कॅल्शियम आणि बोरॉन हा एक स्प्रे दिला आणि थोडीशी कळी मोठी झाल्यानंतर हार्मोन्स म्हणून ग्रोस्टीम एक दिलं आणि खालून सातत्य पाण्यातून मी दुसऱ्या पाण्याला पहिलं पाणी दिल्यानंतर दुसऱ्या पाण्याला NPK बॅक्टेरिया दिल्या, जेणेकरून मी बेसल डोसमध्ये जे DAP दिलं आहे, संवर्धन दिलं आहे, त्याच्यात जे न्यूट्रिशन अपटेक होण्यासाठी मी NPKच्या बॅक्टेरिया दिल्या। त्याच्यानंतर नायट्रोजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी 05234 आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मी प्रत्येक पाण्याला देत गेलो। मधून मी सूक्ष्म अन्नद्रव्य पण दिली। त्याच्यानंतर मी चिलेटेड कॅल्शियमचे 1-2 स्प्रे म्हणजे कॅपफड झालं। परत उन्हाचा ट्रेस वाढल्यानंतर सिलिक्लिक ॲसिड झालं, त्याचे पण 2-2 स्प्रे माझे झालेले आहेत। असं अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर निश्चित तुमचे ड्रॉपिंग पण थांबल। आणि मागच्या व्हिडिओमध्ये पाणी व्यवस्थापन सांगितलं, पाणी फार कमी दिल्यामुळं अन्नद्रव्य झाडाकडून उचलली जात नाही। तर पाणीसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। नुसते अन्नद्रव्य देऊन उपयोग नाही, तर ती उचलण्यासाठी पाणी आणि झाडाची मुळी पण सक्षम झाली पाहिजे, चालू झाली पाहिजे। फार कमी पाण्यात झाड काम करत नाहीत, त्यासाठी पाणी व्यवस्थापनाबरोबर खत व्यवस्थापनसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, पाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे आणि अन्नद्रव्य किती महत्त्वाचे आहेत हे कृषीभूषण नानासाहेब गाडेकर यांनी सांगितले। कारण ज्यावेळी पानामध्ये हरितद्रव्य असतं, पण त्या हरितद्रव्याचं अन्नामध्ये रूपांतर होण्यासाठी त्याला आपल्याला मोलिक्यूल पाणी आणि प्रकाश संश्लेषण हे गरजेचं असतं। त्यावेळी अन्न निर्मिती होते आणि त्यातून ग्लुकोज तयार होतं आणि त्याचवेळी त्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजनसुद्धा बाहेर पडत असतो। तर अशावेळी आपल्याला पाणी हा खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपल्याला झाडाच्या स्टेजनुसार जमीननुसार आपल्याला फ्लोचं पाणी आणि ड्रिपचं पाणीसुद्धा गरजेनुसार वाढवून द्यायचं आहे। धन्यवाद।